नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, सर्वप्रथम या दीपावली निमित्त आपणा सर्वांना अनेक शुभेच्छा. ही दीपावली आपणा सगळ्यांना आनंदाची सुख समृद्धी देणारी जाओ हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. मंडळी, बरेच दिवसांनी आपण सगळेजण भेटत आहोत. कसे आहात सर्वजण? अर्थात आनंदातच असणार. कारण नकारात्मकतेवर मात करत सकारात्मक जगण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करत आहोत. ही सकारात्मकता कुठेतरी आपण अंगी बाणवत आहोत. त्याचमुळे जनता दरबारमध्ये सामील असलेले सर्वजण नक्की आनंदात असणार हाच विश्वास आम्हाला आहे. मंडळी, मध्यंतरी विधानसभेच्या निवडणुकांमुळे आपल्या जनता दरबारला ब्रेक मिळालेला होता. पण या निवडणुका संपलेल्या आहेत, निकालही लागलेले आहेत आणि त्यामुळेच आता जनता दरबार पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. मंडळी, मध्यंतरी जेव्हा ब्रेक होता ना, तेव्हा आम्ही जनता दरबारसाठी अगदी विविध विषय शोधलेले आहेत. ते यथावकाश आम्ही आपल्यासमोर मांडणारच आहोत. त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या माहितीच्या डॉक्टर सरिता गायकवाड ज्या ससूनच्या आयुर्वेद विभागाच्या प्रमुख आहेत, त्यांचं संशोधन आपण जाणून घेणार आहोत. आदिवासी विभागाच्या योजना आहेत किंवा त्यांचे उपक्रम आहेत, त्यांनी केलेले निरनिराळे प्रयोग आहेत, त्याविषयीही आपण ह्या पुढच्या कालखंडामध्ये जाणून घेणार आहोत. आमची अपेक्षा एकच आहे की ही जी सगळी माहिती आहे ना, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला पाहिजे आणि त्यासाठी जनता दरबारच्या ह्या चळवळीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हायला पाहिजे. काय झालं, मध्यंतरी 4 वर्षाचा एक मुलगा दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. त्याच्या मेंदूला दुखापत झाली. अतिशय सिरियस असाच होता. सर्व मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी त्याच्यावरती उपचार केलेले होते. प्रचंड पैसा खर्च झाला. ते गरीब कुटुंब अगदी केविलवाणं झालेलं होतं आणि त्यातच त्यांना सांगितलं की आता हा मुलगा टिकणार नाही. पण कर्मधर्म संयोगाने हा मुलगा ससून हॉस्पिटलच्या आयुर्वेद विभागामध्ये दाखल झाला आणि आपल्या डॉक्टर सरिताताई आहेत ना, त्यांच्या उपचारांमुळे 1.5 महिन्यामध्ये तो पूर्णपणे बरा झालेला आहे. ही जी सगळी कहाणी आहे ना, ही आपण पुढच्या एखाद्या भागामध्ये नक्कीच जाणून घेणार आहोत. त्यासाठी आमची अपेक्षा एकच आहे की आपल्या ह्या जनता दरबारच्या चळवळीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी यायला पाहिजे. आपल्या जनता दरबारचं फेसबुकवरती जे स्वतंत्र पेज आहे ना, ते सुद्धा तुम्ही बघा, लाईक करा, त्याच्यावरची माहिती जाणून घ्या. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच आहे. पण त्याही पेक्षा आपल्या जनता दरबारच्या सर्व चाहत्यांच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खवला जाईल असा हा आपला आजचा भाग आहे किंवा विषय आहे. तुमचा हा जनता दरबार खूप छान आहे, त्याच्याविषयी खूप चांगली चर्चा आहे आणि तुमच्या जनता दरबारमध्ये आम्ही सहभागी होऊ इच्छितो असं वक्तव्य केलेलं आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री माननीय प्रकाशजी जावडेकर यांनी. आणि मंडळी, त्याच अनुषंगाने आजच्या भागामध्ये आपण प्रकाश जावडेकर साहेबांच्या माहिती आणि प्रसारण खात्यातल्या कामगिरीविषयी, निर्णयांविषयी, उपक्रमांविषयी जाणून घेणार आहोत. अतिशय इंटरेस्टिंग असंच आहे. माझ्याकडे 3 विभाग आहेत. पर्यावरण आहे, वन आहे, क्लायमेट चेंज, याची दुनियेत चर्चा होते. त्याच्याबरोबर माझ्याकडे माहिती आणि प्रसारण विभाग आहे आणि पुन्हा संसदीय कार्यमंत्रालय आहे की ज्याच्यामध्ये मला राज्यसभेची जबाबदारी आहे. केंद्रातल्या मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर केंद्रातल्या त्यांच्या सर्व खात्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आणि त्यामध्ये जावडेकर साहेबांकडे जी खाती आहेत ना, त्यांचा 4था नंबर आला. नाही, पहिलं म्हणजे 100 दिवस असं काही आमची एक सीमारेषा नाही, कारण आम्हाला 5 वर्ष जनादेश मिळाला आहे. परंतु लोक 100 दिवस झाले बाद काय झालं असं विचारतात. त्यामुळे आम्ही एक रिपोर्ट दर महिन्याचंच खरं तयार करतो आणि त्या होणाऱ्या रिपोर्ट्समध्ये आम्ही आमचे महिन्याभरामध्ये केलेल्या कामाचा आढावा देतच असतो आणि लोकांनाही तो उपलब्ध करून देतो आमच्या वेबसाईटवर. पण यावेळेला 100 दिवसाचं सगळ्या मीडियाने त्यात खूप लक्ष घातलं की काय काय झालं आणि त्यामध्ये 4था आला का 3रा आला वगैरे असं काही त्याची काही वार्षिक परीक्षा नव्हती किंवा 100 दिवसाची परीक्षा नव्हती. पण मिळालेलं काम पॅशननी आणि मिशन मोडमध्ये केलं तर काय यश येऊ शकतं हे मी दाखवलं या 100 दिवसामध्ये. मुळात जावडेकर साहेब हे पक्षप्रवक्ते होते, त्यामुळे माध्यमांमध्ये त्यांचा सहज वावर होता आणि तसे ते पत्रकारही आहेत आणि पत्रकारितेचं बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडून लाभलेलं आहे. माहिती प्रसारण तर मी पहिल्यापासून
पक्षाचंही प्रवक्ता म्हणून काम केलं, मीडियाशी माझा कायमचा संबंध राहिला आहे, त्यामुळे माझा त्या विषयातली माहिती, माझे घरात पत्रकार वडील, त्यामुळे तो वारसा आहे माझा. आणि त्यामुळे मी त्यातली मला माहिती आहे, संसदीय खात्यामध्ये मी राज्यसभा चालवायची जिथे आमचं बहुमत नाही, सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन जायचं. त्यामध्ये मला सुदैवाने सगळ्यांचं सहकार्य मिळतं आणि मी सगळ्यांशी संपर्क साधू शकतो. मला त्यात कुठला अहंकार नाही मुद्दा, आणि मी त्याचा माझा अभ्यास आहे, माझी ती पॅशन आहे. मी 6 वर्ष खासदार होतो, तर मी कधीतरी आजारी असेल एखाद दिवस तर वगळता मी कधी रजा घेतलेली नाही. मी पूर्ण दिवस अटेंड करतो. तर मी विरोधात असतानाही करायचो, आता तर मंत्री आहे करतो. आणि आता 3 खात्यांचा कार्यभार असल्यामुळे कामाची विभागणी नेमकी कशी करता? तर सकाळची चाय पे चर्चा 9 वाजता माहिती प्रसारण खात्यात आणि दुपारी 3च्या चहाची चर्चा ही पर्यावरण खात्यात, असं असतं. पार्लमेंटचं रोज आम्हाला एक अर्धा तास काम असतं, कारण पार्लमेंट जेव्हा सुरू होतं तेव्हा मात्र 9 ते 9 इतकं 12 तास मग पार्लमेंट सोडता येत नाही, त्यामुळे ते काळ तिथे, पण बाकीच्या काळामध्ये साधारणतः असं काम करतो. मंडळी, आपण बघतो सध्या माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा चालू असतात, खऱ्या वाईट बातम्याही चालू असतात. त्याचमुळे जावडेकर साहेब रोज सकाळी चांगल्या बातम्या काय आलेत हे बघण्यापेक्षा वाईट बातम्या काय आलेल्या आहेत ते जाणून घेतात, त्याच्या मागची वास्तवता किंवा वस्तुस्थिती काय आहे ते जाणून घेतात आणि मग खरी बातमी जनतेपर्यंत पोहोचवतात. नाही, मला माहिती प्रसारण खात्यात एक काय असतं, कुठल्याही खात्यामध्ये मंत्र्याला खुश करण्यासाठी एक पूर्वीची परिपाठी आहे. मग त्याचे आलेले फोटो त्याला दाखवतील, त्याचं आलेलं हे दाखवतील, काय चांगल्या बातम्या आलेत, लोकांनी काय कौतुक केलं. मला ते वाचण्यात फार इंटरेस्ट नसतो. म्हटलंय चांगलं, थँक्यू. कोणी दखल घेतली, रेकग्नाईज केलं, गुड. पण माझं काम शेवटी एक सरकारी प्रवक्ता आहे आणि त्यामुळे सरकारविषयी काही चुकीच्या बातम्या येत असतील तर त्याची मी पहिली दखल घेतो. त्या चुकीच्या बातमीची वास्तवता काय आहे ती त्या विभागाकडून घेतो आम्ही माहिती, आणि ती लगेच मीडियापर्यंत पोचवायची प्रभावी पद्धतीने, की जेणेकरून ती खोटी बातमी कोणी चालवत असेल, इफ समबडी इज ड्रायव्हिंग अजेंडा, विल नॉट अलाउ दॅट टू हॅपन. खरी माहिती देऊ. मग त्याच्यावर कोणी टीका केली तर आमचं काही म्हणणं नाही, कारण लोकशाही आहे. आमच्या कामावर काही जण खुश होतील, काही जण नाही होणार, टीका करतील, करू दे. पण हे झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं, आणि म्हणून माझ्या कामाची सुरुवात मी माझे खुशमस्करीपणा न करता, जे बाबा आपलं काम आहे ते आपण पहिलं करू, की सरकारची बाजू भक्कमपणे जनतेपुढे मांडणं. मध्यंतरी वर्तमानपत्रामध्ये असं छापून आलेलं होतं की माहिती आणि प्रसारण खात्याच्या कार्यालयामध्ये उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना मंत्री महोदयांनी घरी पाठवून दिलेलं होतं. तो किस्सा नेमका काय आहे? मी स्वतः वेळेवर रोज काम करतो गेले 40 वर्ष, म्हणजे मला त्याच्यात मी सुट्टी कधी नसते मला. तर मी त्यामुळे एक दिवस सहज मी रोज सकाळी त्यावेळेला मी पर्यावरण खात्यात जायचो, पण एक दिवस मी माझं एक थोडं काम होतं माझ्या घराजवळ आहे म्हणून मी माहिती प्रसारण खात्यात आलो. तर मला अनेक लोक बाहेर दिसले, अनेक लोक एकूण रिकामा ऑफिस वाटलं, म्हणून लगेच मी 9-10 झाले होते, 9-9:15 वाजले होते. ताबडतोब मी जाऊन ऑफिसेसमध्ये पाहायला लागलो, तर 8 माणसं आहेत, तिथे 2च आलेले आहेत. त्या दोघांना सांगितलं की बाबा रे, तुम्ही दोघे आलात, आनंद आहे, तुमची नावं सांगा, काय काम करता सांगा, आणि आता जे 6 आलेले नाहीत त्यांची नावं लिहून द्या, आणि त्यांना सांगा की मंत्री तुम्हाला भेटायला आले होते पण तुम्ही भेटला नाहीत, आता त्यामुळे तुम्ही मंत्र्यांना भेटायला या. मग सगळे लोक जमले. त्यांना म्हटलं तुम्ही उशीर झाला आहे, कारण तुम्हाला काहीतरी घरचं महत्त्वाचं काम दिसतं आहे, त्यामुळे उशीर झाला आहे, तर मग आज घरचं काम पूर्ण करा, सगळेजण कॅज्युअल लिव्ह घेऊन लगेच जा, म्हणजे मग ते काम पूर्ण करा, उद्यापासून वेळेवर द्या. सगळे वेळेवर यायला लागले. मंडळी, आता एक्झॅक्टली 9 वाजता या सर्व खात्यांच्या ऑफिसमध्ये दिल्लीमध्ये कामकाज सुरू होतं आणि त्यासाठी मंत्री महोदयांपासून अधिकारी कर्मचारी शार्प 9 वाजता उपस्थित असतात. आणि त्याच अनुषंगाने सकाळी 9 वाजता चाय पे चर्चा हा कार्यक्रम जावडेकर साहेबांनी आपल्या ऑफिसमध्ये सुरू केलेला आहे. आणि मुळात मी 9 वाजता आता नवा कार्यक्रम सुरू केला. त्या कार्यक्रमानंतर चाय पे चर्चा, हा चाय पे चर्चा हा सुद्धा आम्हाला मणिशंकर अय्यरांनीच दिलेला कार्यक्रम आहे एका अर्थाने, नाही तर पण त्यामुळे चाय पे चर्चामध्ये माझे खात्याचे सेक्रेटरी, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, दूरदर्शन, आकाशवाणी, PIB, DAVP, RNI, फील्ड पब्लिसिटी, सॉन्ग अँड ड्रामा या सगळ्याचे डायरेक्टर जनरल, प्रमुख अधिकारी असे 10 लोक आम्ही बसतो रोज. माझ्याबरोबर चहा पितात. चहा पिताना काय मोकळं बोला, सायलोजमध्ये काम करू नका,
एकमेकांशी संवाद करा, संवादाने प्रश्न सोडवा. काल काय झालं, आज काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे, अशी चर्चा करता करता अशी टीम तयार झाली की आता एक नवी कल्पना आली की स्वच्छ भारत अभियान करायचं आहे, की लगेच सगळे डिपार्टमेंट, सगळे मीडिया वगैरे सांगतात आम्ही अशी तयारी केली, आम्ही असं करू, आम्ही असं करू, आम्ही असं करू. तर सो आय एम सक्सिडिंग. आपल्या लोकांकडून काम करून घेण्याची जावडेकर साहेबांची एक खास पद्धत आहे. विश्वासात माझं मत असं आहे की असं आहे. ते म्हटले हे अधिकारी फार वाईट आहे. अहो म्हटलं बदलून त्यानं काय भारताबाहेर मला टिंबकटूला पाठवायला जाईल का? नाही येणार. त्यांना भारतातच ठेवायचं, सेवेतच ठेवायचं. तर मग त्यांच्यावर विश्वास देऊ, त्यांना चांगलं काम करायला सांगू. नाही केलं तर काय करायचं ते बघू. जे चांगले काम करतात त्या अधिकाऱ्यांना वगैरे घेऊ, जे चांगले नाही काम करत त्यांना बाजूला ठेवू. परंतु सगळ्यांवर मूळ विश्वास ठेवू आणि विश्वास ठेवून त्यांना जबाबदारी देऊन त्याची अकाउंटेबिलिटी तयार करून रोज त्यांना कॉन्फिडन्स दिला तर मला वाटतं अधिकारी चांगलं काम करू शकतात. कारण खूप अधिकारी हुशारही असतात आणि त्यांना जर सरकारची दिशा स्पष्टपणे कळली. आमचा व्यक्तिगत स्वार्थ नाही. आम्ही जेवढ्या फाईलवर निर्णय घेतले त्या कुणाच्या फाईल आहेत त्या मालकांचं नावच आम्हाला माहीत नाही. हे या मंत्रालयात कधीच घडलं नव्हतं, पण ते घडलं आणि ते घडल्यामुळे आता अधिकाऱ्यांना विश्वास आला. ते उलट नव्या नव्या कल्पना घेऊन येतात आणि ते नवे नवे आम्हाला निर्णय सांगतात. यामुळेच या खात्यातल्या कामकाजाला प्रचंड गती निर्माण झालेली आहे. अगदी 2-2 वर्ष पेंडिंग पडलेल्या फायली सुद्धा क्लिअर झालेल्या आहेत. म्हणजेच 100 दिवसामध्ये 52 चॅनलच्या फायली क्लिअर करण्यात आलेल्या आहेत. दूरदर्शनमध्ये वाहिन्या अनेकांना काढायच्या असतात. त्याच्या परवानग्या अडकून पडल्या होत्या 2-2 वर्ष. मी माझ्याकडे लोक म्हटले आमचे 3 वर्ष फाईल पडली. मी बैठक बोलवली, काय यांच्या फायली पडल्यात? ते म्हटले गृह विभागात गेले. म्हटलं अहो ज्या चॅनल मुळात आहेत त्यांचं एक्सटेन्शन आणि एक्सपान्शन असेल तर ते पुन्हा गृह खात्यात पाठवायचं काय कारण आहे? ज्याचा मालक बदलला नाही, ज्याचं बाकी काही बदललं नाही. आम्ही त्या दिल्या आणि गेल्या 100 दिवसामध्ये मी 52 चॅनल्सची मंजुरी दिली. आता एकही मंजुरी आमच्याकडे शिल्लक नाही. तर आम्ही हे केलं का? कारण त्यातून रोजगार तयार होतो, त्यातून लोकांना विश्वास येतो, त्यातून नवी भांडवल गुंतवणूक होते. देशामध्ये पॉझिटिव्ह वातावरण जे तयार होतं गुंतवणुकीसाठी ते यातून तयार झालं आणि म्हणून मला याचं फार महत्त्व वाटतं. फायलींच्या या गतिमान प्रवासासाठी प्रक्रिया सिंपल करण्यात आल्या, ऑनलाईन करण्यात आल्या. प्रोसेसेस आम्ही सिंपल केल्या. जसं मी सांगितलं ऑनलाईन केल्यामुळे आता प्रत्येक जो अर्ज करतो त्याला कळतं बाब 20 दिवसांनी या टेबलवरून त्या टेबलवर जायला पाहिजे होती, झाली की नाही त्याला कळतं. ही कॅन ट्रॅक इट, ही कॅन कंप्लेन टू मी डायरेक्टली. वी टेक कॉग्निजन्स ऑफ दॅट. देअरफॉर आम्ही जे म्हणत होतो की एक प्रक्रिया पारदर्शी करणं, निर्णय नीतीच्या आधारावर घ्यायचे, म्हणजे निर्णय धोरणात्मक घ्यायचे आणि मग त्या धोरणात जे बसतील त्यांचं होईल, जे नाही बसत त्यांचं नाही होणार. त्यासाठी आम्ही जगाशी संवाद साधतो, नवनवी तंत्र मंत्र जाणून घेतो. आम्ही जगाशी संवाद साधतोय. आम्ही भारत काय चांगले नव्या योजना करतोय, नवे आम्ही इनिशिएटिव्ह काय घेतले ते जगाच्या व्यासपीठावर मांडतोय. पूर्वी आम्ही नुसतं ऐकायचो, निगेटिव्ह बोलायचो, आमच्याविषयीची एक व्हिलनिश कल्पना होती. आता आम्ही ती बदलून टाकली की येस आम्ही जगाच्या व्यवस्थेबरोबर राहू, परंतु आमची जी भूमिका आहे, आम्हाला गरिबी विरुद्ध लढायचं आहे, आम्हाला वाढण्याचा हक्क आहे, 2050 पर्यंत आम्हाला वाढायचा हक्क मिळाला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही सातत्याने मांडतोय. त्यातूनच सोशल मीडियाच्या योग्य वापरातून सरकारचं जे काम आहे ना ते जनतेसमोर जाणार आहे. आणि म्हणून एक असे जे नवे उपक्रम येतात, आमच्या सोशल मीडिया सुरू केला, आम्ही सोशल मीडिया विंग सुरू केली. सर्व मंत्रालयांच्या वेबसाईट, सर्व मंत्रालयांचं सोशल मीडिया इंटरॅक्शन, प्रत्येक मंत्र्याचा ट्विटर, फेसबुक याचं दर आठवड्याचं एक अहवाल आम्ही तयार करतो. कुणाला किती प्रतिसाद आहे, काय आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने आम्ही रोज नव्या उपक्रमांचं स्वागत आहे, त्याची चर्चा करतो, फिजिबिलिटी पाहतो आणि लगेच ते अंमलात आणतो. मंडळी, आपण बघतो आजचं जग हे माध्यमांचं जग आहे आणि त्याचमुळे माध्यम स्वातंत्र्यावर गदा आणणार का हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. त्यावर जावडेकर साहेबांचं उत्तर असं आहे की मीडियाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यात येणार आहे, पण त्याचबरोबर जबाबदार पत्रकारिता लोकांमध्ये रुजवण्याचंही कार्य करण्यात येणार आहे. मीडियावर बंधन आणण्याचा आमचा बाजूनी कोणताही विचार नाही. उलट आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं की मीडियाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आमचं काम आहे. त्यासाठी आम्ही जेलमध्ये गेलो 75 साली. आणि मी नेहमी सांगतो पण मीडियाला दुसऱ्याही बाजूने की देखो, फ्रीडम ऑफ मीडिया हॅज नॉट कम फॉर फ्री.
लोकमान्य टिळकांनी मंडालेमध्ये 6 वर्ष घालवली, एक लेख लिहिला म्हणून. असंच त्यावेळेच्या अनेक पत्रकारांना देहदंड सोसावा लागला. स्वातंत्र्यानंतर जेव्हा आणीबाणीमध्ये सप्त स्वातंत्र्य बरखास्त केली होती इंदिराजीच्या काळामध्ये, त्यावेळेला आम्ही लढाई लढलो, आम्ही जेलमध्ये गेलो, अनिश्चित काळासाठी गेलो, 16 महिने राहिलो. आणि म्हणून त्याचं आम्हाला महत्त्व आहे. तर स्वातंत्र्य टिकतं, बट दॅट हॅज नॉट कम फॉर फ्री. सो फ्रीडम एंटेल्स रिस्पॉन्सिबिलिटी. स्वातंत्र्य मिळतं पण त्याला जबाबदारी पाहिजे. जबाबदार स्वातंत्र्य हे खरं त्याचं शीर्षक आहे. आणि म्हणून जबाबदारीने जर वागणार असेल तर मीडियाला कधीच धोका नाही की त्यांचं स्वातंत्र्यावर आच येणार नाही. कधीकधी मीडियाच्या बाजूने खूप प्रसंग घडतात, परंतु त्या आता इलेक्ट्रॉनिक मीडियानी स्वतःचं एक यंत्रणा तयार केली आहे, एका न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली. ज्या जाहिराती आहेत त्यांनी एक तयार केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या यंत्रणा कशा चालतात त्या आम्ही पाहू आणि जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा सल्लामसलत करू. आय ऑलवेज मीट दी ब्रॉडकास्टर्स, आय ऑलवेज मीट दी FM ब्रॉडकास्टर्स, आय ऑलवेज मीट ऑल द स्टेक होल्डर्स. तर आम्ही हे करतो. यातून मला असं खात्री आहे की वी कॅन वर्क टुगेदर. फ्रीडममध्ये करू, स्वातंत्र्य राहिला बाधित, परंतु बेजबाबदार स्वातंत्र्य नसतं, ते जबाबदारीयुक्त स्वातंत्र्य आहे. माहिती आणि प्रसारण खात्यातर्फे ह्या वर्षी अतिशय दर्जेदार आणि उत्तमोत्तम कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यात आलेत. दूरदर्शनमध्ये केवढे बदल झाले आपण पाहिले. 15 ऑगस्टचं यावेळेला भाषण 20 कॅमेरा सेटअपवरनी आम्ही केलं, केवढं चांगलं झालं. जपानची व्हिजिट असो, ब्रिक्सची व्हिजिट असो, प्रत्येक ठिकाणी आम्ही याचा एक. आता रेडिओवर पंतप्रधान बोलणार आहेत, आमची सगळी तयारी आहे. सर्व FM चॅनल्स, सर्व मीडियम वेव्ह, सर्व शॉर्ट वेव्स, सगळीकडे आम्ही एकाच वेळेला प्रकाशित करू नये, त्याचं लोकांचं किती हजारो ठिकाणून प्रश्न विचारले जातील त्याचीसुद्धा आम्ही तयारी केली. आणि ह्या साऱ्या कार्यक्रमातूनच आपल्या सर्वांचे अतिशय आवडते लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचे विचार जनतेपर्यंत पोचले, रुजले. मोदी हे म्हणजे ज्याला म्हणावं की मॅन फॉर अ मिशन विथ अ व्हिजन असे. म्हणजे त्यांना एक दूरदृष्टी आहे. देशाचं गरीब के लिए कुछ कर गुजरने का संकल्प है. गरीब के लिए ये सरकार समर्पित है. आणि म्हणून त्यांनी केलं काय, ते एकेका खात्याचा त्यांनी आढावा घेतला तर 4-4, 5-5 तास त्यांनी दिले. आजपर्यंत कुठल्याही पंतप्रधानांनी एवढा वेळ देऊ शकले नाही, परंतु त्यांनी 4-4, 5-5 तास देऊन काय काम करता, काय बदल करता येतील, काय बदल व्हायला पाहिजेत असं करत त्या सगळ्या अधिकाऱ्यांनाही त्याचा भागीदार करून घेतला आहे. आणि सगळ्यांपुढे आता टार्गेट ठेवलेत आणि करा काम. स्वातंत्र्य देतात, काही आम्हाला कोणी सांगायला येत नाही रोज की तुम्ही अमुक करा तमुक करू नका. तर हे सरकार चालवण्याची एक नवी पद्धत आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे की मोदी हे सकाळी स्वतः 5:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करतात. सो दॅट्स हाऊ ही वर्क्स. एवरीबडी इज उसी जुनून में काम करेल लोक. तो त्यामुळे त्याच आविर्भावात आवेशामध्ये लोक काम करत आहेत आणि मला वाटतं त्यांचं नेतृत्व प्रेरणा देत आहे. त्यांनी जो विद्यार्थ्यांशी संवाद साधला, म्हणजे प्रत्येक पालकाला त्यांनी हे केलं दर्शन की जेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही इथे बसल्या मुलांपैकी 4 वेळा दिवसात घाम येतो असे किती मुलं आहेत, एकाचाही हात वरून झाला. ते म्हटले TV, किताब और कंप्यूटर यही दुनिया नहीं है, दुनिया इससे बाहर है. जो खेल नहीं करता, खेलता नहीं, कूदता नहीं, वो जिंदगी खो रहा है. तर हे जीवन शिका. हा माणूसच वेगळा आहे. खेड्याच्या मुशीत वाढलेला, कष्ट करून वाढलेला, असंघटित मागास समाजातून आलेला आणि सगळ्यांचा विकास करावा अशी प्रेरणा घेतलेला असा माणूस आहे. म्हणून सगळ्या जनतेचा त्यांना आज पाठिंबा आहे. सकारात्मक वृत्ती, निर्णय क्षमता, दूरदृष्टी, वेळेचे व्यवस्थापन, अभ्यासू वृत्ती ह्या साऱ्याच्या सहकार्यातून जावडेकर साहेबांना भविष्यामध्ये खूप काही साध्य करायचं आहे. आणि त्यामुळे भविष्याविषयीची योजना काय असते, असंच काम करत राहायचं. शेवटी या देशामध्ये इतक्या घाणेरड्या प्रथा अंगी बांधलेल्या आहेत. माझ्या विषयात तर मला असं दिसतं की लोकांना स्वच्छता हवी आहे पण घरासमोर कचराकुंडी नको आहे. लोकांनी नियम पाळायला हवेत पण स्वतः ते पाळायला नको आहेत. प्रदूषणाच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही विषयात आम्हाला शॉर्टकट पाहिजे. तेव्हा जनतेची मानसिकता बदलायला सुद्धा त्यांना एक विश्वास द्यायला पाहिजे की इथे एक न्यायप्रिय राजवट आहे.
इथे एक न्यायनिष्ठ राजवट आहे आणि त्याचा आम्ही परिणाम करून पुढे जाणार आहोत, निर्णय घेणार आहोत आणि त्याचा फार चांगला होतो. बघा मंडळी, काम करण्याची किंवा करवून घेण्याची सुद्धा एक खास पद्धती असते. ती नेमकी काय आहे ती आज आपण जाणून घेतली आणि त्यातूनच आपल्यालाही सगळ्यांना फायदा होऊ शकतो. आपणही या ज्या पद्धती आहे ना त्या अवलंबू शकतो आणि त्यासाठी कुठलंही काम करताना फोकस हा महत्त्वाचा असतो, हेही आज आपण जाणून घेतलं. मला असं वाटतं राजकारणामध्ये चांगल्या युवक युवतींनी यावेळेला खूप उत्साह दाखवला. म्हणजे यावेळेला फर्स्ट टाईम व्होटर्सचं दर निवडणुकीमध्ये 30% मतदान व्हायचं, यावेळेला ते 70% झालं. त्यामुळे या 70% हा जो उत्साह तरुणांनी दाखवला हा राजकारणात सुद्धा दाखवला पाहिजे. कारण राजकारण म्हणजे काहीतरी बदमाशी नसून राजकारण हे देशकारण आहे, हे आम्हाला साबित करायचं आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करत राहू. कारण हा देश आपल्या डोळ्यासमोर इतका चांगला देश असा जर बदलला आणि चांगला तो झाला तर निश्चितच सगळ्यांचा फायदा होणार आहे. पण सगळ्यांना त्यासाठी नियमाप्रमाणे वागावे लागणार आहे. तेव्हा नियमाप्रमाणे वागणाऱ्यांना बक्षीस, न वागणाऱ्यांना शिक्षा आणि सगळ्यांनी मिळून जनचळवळ करूनच एक देशाची मानसिकता बदलणं आणि तशानुसार कायदे बदलणं, अशा तिन्ही चारी मार्गाने आम्हाला पुढे जायचं. बरंच अजून करायचं असतं पण अनेक क्षेत्रातले बदल सगळ्यांच्या प्रयत्नांची वाट पाहत आहेत. मला वाटतं हेच त्याचं उत्तर आहे. कुठलंही काम करताना त्याच्यामधला फोकस महत्त्वाचा असतो आणि हीच गोष्ट आपण माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाशजी जावडेकर यांच्या मनोगतामधून जाणून घेतली. तर आम्हाला खात्री आहे ठीक आहे, आम्ही 5 वर्षाचा जनादेश म्हणतो कारण टेक्निकली 5 वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल. पण आम्हाला खात्री आहे की आम्ही जितकं चांगलं काम करत राहू तेवढं जनतेचा आमच्यावरचा विश्वास वाढेल, आम्हाला जास्त मतदारांचा पाठिंबा मिळेल आणि भारताला सुवर्ण युग आणून दाखवण्याची, एक भारताला खऱ्या अर्थाने वैभवाप्रत नेण्याचं, भारताची जी खरी क्षमता आहे ती दुनियेसमोर आणण्याची एक संधी आम्हाला मिळालेली आहे आणि आम्ही पुढच्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये त्या स्थानाला निश्चित पोचू आणि लोकांना एक खऱ्या अर्थाने, कारण रोजगार देणं हे फार महत्त्वाचं आहे. रोजगार द्यायचा असेल तर कौशल्य पाहिजे, त्याची आम्ही नवी योजना जाहीर करतो आणि कौशल्य द्यायचं असेल, तांत्रिक कौशल्य, तर त्याला जगातही मागणी आहे आणि भारतातही प्रचंड मागणी आहे. त्यामुळे असा रोजगार निर्माण करण्यासाठी सगळं, आर्थिक प्रगती कशासाठी, रोजगारासाठी, रोजगार कशासाठी, स्वाभिमानाने जगण्यासाठी, गरिबीविरुद्ध लढण्याचा मार्ग रोजगारातून आम्हाला मते जातो. त्याला केवळ फुकट मदत देऊन त्याला परावलंबी आणि शासनावलंबी करणं हे काही आमचं काम नाही. आमचं म्हणणं आहे त्याला त्याच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे स्वाभिमानाने, हाच आमचा उद्दिष्ट आहे. हे सगळं तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल ID वरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, अभिप्राय असतील ते तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोचवा. जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज फेसबुकवरती आहे, तेही तुम्ही लाईक करा. या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली असते. तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही या पेजवरती नक्कीच लोड करू शकता. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे, तो जॉईन करण्यासाठी तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट पाठवण्याची गरज आहे. जनता दरबारचं एक पुस्तक आपण तयार करत आहोत, त्याविषयीचीही माहिती या पेजवरती तुम्ही नक्कीच जाणून घेऊ शकता. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटत असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनः प्रक्षेपणामधून जनता दरबारमधून सह्याद्री वाहिनीवरती आपण भेटतच असतो. जनता दरबारमधली ही जी सकारात्मक माहिती आहे ना, ज्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं जीवन सुकर होतं आहे, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम आपण नेऊन पोचवावा. त्याचबरोबर ह्या दिवाळी निमित्त आपणा सर्वांना पुन्हा एक वार अनेक शुभेच्छा. ही दीपावली आपणा सर्वांना सुख समृद्धी समाधानाची आनंदाची जाओ, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.